ओम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही. ईच वन इज ग्रेट इन हिज ओन प्लेस. हे अध्यायाचं नाव आहे. कर्मयोगामध्ये आपलं जे स्थान आहे ते आपल्याला म्हणजे आपली भूमिका या अर्थाने ती या अध्यायात स्वामीजींनी मांडलेली आहे. आपली नेमकी भूमिका काय आहे त्याचा आपण या मासिक प्रवचनमालेमध्ये बघत आहोत. आपल्याला काहीतरी डोळ्यासमोर ठेवावं लागतं. आपल्याला हे मिळवायचं आहे म्हणजे हेतू. आपल्याला काहीतरी हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्य करावं लागतं आणि तो हेतू आपल्याला स्पष्ट पाहिजे. त्याला आपण आदर्श पण म्हणतो, ध्येय म्हणतो, गती म्हणतो. स्वामीजी म्हणतात तुम्ही डोळ्यासमोर जर काही ध्येय ठेवलं तर तुमच्याकडनं चुका होतील. कारण चुका करत करतच आपण शिकतो आणि समोर जातो. पण आपण नाही ध्येय ठेवलं तर आपण चुका करू, 50 चुका करू. त्याच्यामुळे ध्येय न ठेवण्यापेक्षा ध्येय ठेवणं केव्हाही चांगलं. आपल्याला सतत या जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो. जसं इथे स्वामीजींनी म्हटलं आहे, आपण हवा आणि अन्नासाठी संघर्ष करतो. आपल्याला श्वास घेता आला पाहिजे पुरेसा आणि पोटाला अन्न मिळालं पाहिजे. हा संघर्ष जेव्हा संपतो तर आपलं जीवन पण संपतो. म्हणजे जीवन हे संघर्षमय आहे. सतत संघर्ष, स्ट्रगल, फाईट. संघर्ष आणि जर फाईट, युद्ध, लढाई वगैरे वगैरे की नाही, त्याला जेव्हा आपण नाकारतो तेव्हा आपली वाटचाल मंदावते आणि थबकते, थांबून जाते पुढे जाण्याची. भगवद्गीतेमध्ये तेच आहे. अर्जुन नको म्हणतो, इतकं नको म्हणतो की मला तर बोलणंही बंद करतो. तो आधी हातपाय गाळतो. भ्रमती वच मे मनः, माझं मन भ्रमिष्ट झालेलं आहे, उभं राहता येत नाही मला, माझ्या हातून धनुष्य आणि बाण गळून पडत आहे, कपाळावर हात देऊन तो बसतो आहे. आणि आता पण जो बराच तो बोलत होता म्हणजे बुद्धी त्याची काम करत होती. त्या म्हणतो आर्ग्युमेंट करत होता. आपण सतत आर्ग्युमेंट करतो, काउंटर आर्ग्युमेंट करतो, इतरांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो माझं कसं बरोबर आहे. आणि जेव्हा कोणी समोर नसतो तेव्हा आतल्यात करत असतो. हे आपलं नेतच सतत चाललं असतं की नाही. म्हणजे मन काही चूप बसत नाही, सतत काही ना काहीतरी बोलत असतं आतल्या. छोटी मुलं बघा, ती बडबड करत असतात, प्रॅटलिंग म्हणतात, सतत बडबड करत असतात. कोणीच तसं समोर स्वतःशीच बोलत असतात. आपलं मनसुद्धा तसंच असतं, सतत बडबड करत असतं.
म्हणजे आपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला काही दिशा नसते, त्याला काही प्लॅनिंग नसतं, स्कीम नसते, व्यवस्था नसते, विस्कळीत असतं. सगळ्या गोष्टीला विस्कळीतपणा असतो. मग कर्मयोग म्हणजे काय, किंवा कोणते योग म्हणजे काय, कोणते शास्त्र म्हणजे काय, त्याला एकाच्यात शिस्तबद्ध करणं, एका शिस्ती डिसिप्लिनमध्ये आणणं. जसं आपण सगळे सैनिक असतो, वेळ पडली तर आपण काय करू, मारपीट करू शकतो की नाही, दंगली होतातच की, जाळपोळ, मारपीट, दगडफेक, सगळं काय होतं. पण जो मॉब असतो तो सगळा डिसिप्लिन नसतो, ज्याला जे वाटेल ते करतो. बहुतेक वेळी त्याला काही लिडरशिप नसते. पण जेव्हा तिथे पोलीस येते किंवा आर्मी येते तेव्हा ती डिसिप्लिन असते, त्याला एक लीडर असतो आणि ते नेमकं काय केव्हा कसं करायचं त्यांना सगळं माहीत असतं. त्यामुळे 1000 लोकांचा मॉब ते 100-200 पोलीस लोक किंवा काय असेल ते, मिलिटरीला काहीच करावं लागत नाही. मिलिटरी आली म्हटलं की लोक आपोआप पांगतात, कारण त्यांना माहीत आहे की हे सगळे लोक डिसिप्लिन आहेत. ऑर्डर म्हणजे ऑर्डर, कमांड म्हणजे कमांड, ते प्रत्यक्षात आणणार. योग म्हणजे काय, डिसिप्लिन. योग कर्मसु कौशलम आहे की नाही. कारण जीवनामध्ये दुःख हे प्रत्यक्ष आहेत, नाही बसून चालत नाही. बंधन हे प्रत्यक्ष आहे. आपण बंधनाची जाणीव आपल्याला आहे. आपण जसं एक पक्षी आहे, पोपट आहे, मैना आहे, त्याला पिंजऱ्यात आपण कोंडलं तर ते बंधन प्रत्यक्ष आहे, ते काही काल्पनिक नाही आहे, प्रत्यक्ष आहे. त्याला ते जाणवतं. तेवढ्याशा जागेमध्ये त्याला ते एका काडी असते त्याच्यावर बसला असतो, त्याला काहीतरी दिलं जातं, मिरच्या खाण्याचं, पेरू वगैरे, किंवा त्याला शिकवलं राम राम म्हण वगैरे, काय पण जे काय तेवढ्याच घेऱ्यामध्ये आहे. ते बंधन प्रत्यक्ष आहे. जो पक्षी आकाशामध्ये अगदी विहरू शकतो, भरारा घेऊ शकतो, त्या पक्षाला तुम्ही छोट्याशा जागेमध्ये बंदिस्त करता. सिंह हा, वाघ हे दररोज 30-40 किलोमीटरची रेपेट करू शकतो, तो करतो. त्याला तुम्ही एक छोट्याशा पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करता, दुःखी होणार तो की नाही. माणसाला जेव्हा तुरुंगात टाकलं जातं आणि त्याच घेऱ्यामध्ये त्याला राहावं लागतं, तसंच वागावं लागतं, तो दुःखी होतो की नाही. त्याचं स्वातंत्र्य हिरावलं जातं. म्हणजे पारतंत्र्य हे बंधन हे आहे, काल्पनिक नाही आहे. बंधन मोक्षम च या वेत्ती सा बुद्धी सात्विकी. गीतेमध्ये म्हटलं आहे की तुमची बुद्धी वापरा, आणि तुमच्याकडे एक उत्तम बुद्धी पण आहे, एक मध्यम बुद्धी आहे आणि कनिष्ठ बुद्धी आहे. त्याच्यामध्ये शिक्षणाचा काही संबंध नाही, लक्षात घ्या. जे आपण शिक्षण घेतो, व्यवसायाचं किंवा आपल्या ॲकॅडमिक शिक्षण घेतो, त्याचा काही संबंध नाही आहे. तो शहाणपणा तुमच्यामध्ये आहे. त्याचे 3 स्तर आहेत असं गीता म्हणते की तुम्हाला बंधन कळलं पाहिजे आणि मोक्ष कळला पाहिजे. मोक्ष म्हणजे काय, बंधनातून सुटका, त्याला मोक्ष म्हणतात. पक्षी बाहेर आला आणि आकाशात स्वच्छंदपणे विहरत आहे, आता त्याला कोणताही अटकाव नाही, कुठलाही अटकाव नाही. ते बंधमुक्ती आहे, ती पण खरी आहे. यो वेत्ती, ज्याला ते समजतं तो शहाण आहे. 18वा अध्याय गीतेचा हा 30वा श्लोक आहे. बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात. ज्या बुद्धीला कळतं की बंधन आहे, काय आहे ते बंधन, आणि बंधनापासून सुटका आहे ते काय आहे हे कळतं, ती बुद्धी श्रेष्ठ बुद्धी आहे. आपल्याला बंधनाची जाणीव होत नाही, पण बंधनाचा परिणाम जाणवतो. आम्ही कुठे मोकळे आहोत, आम्ही कुठे तुरुंगात थोडीच आहोत. काही
तुरुंगातल्या व्यक्तीला सुद्धा ती सवय होऊन जाते. ते आहे ना, जो आला तर मला जग हे बंदी शाळा, आहे की नाही, ते जुन्या जगाच्या पाठीवरच्या ह्याच्यामध्ये, आहे की नाही, फार मस्त ते गाणं आहे की नाही. किडे मकोडे उंबरी करीते, उंबरातले किडे मकोडे उंबरी करीते लिहिला वगैरे, फार छान आहे त्याचं ते की नाही. त्याला तेच त्याच्यात रुळून जातो तो. आणि मुक्तीची कल्पनासुद्धा त्याला पेलत नाही, मानवत नाही, असं त्याचं आहे. मग हा कोणताही योग, आपण कर्मयोग म्हणतो आहे, कोणताही योग हा तुम्हाला बंधनाची जाणीव करून देतो की नाही. आपण म्हणू की आम्हाला कोणतं बंधन नाही. बंधन म्हणजे काय? डिपेंडन्स. म्हणून आपण त्याला इंडिपेंडंट म्हणतो. आपण कशावर तरी डिपेंड आहोत. डे ऑफ इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिवस म्हणजे काय? इंडिपेंडन्स. आपण आता इंडिपेंडंट आहोत. आपण इतरांवर अवलंबून नाही आहे. हे बाहेर येणं, डिपेंडन्सच्या बाहेर येणं की नाही. आणि ते खरोखर तसं असतं. पारतंत्र्यातून मुक्तीसाठी आपण किती प्रयत्न केले, किती बलिदानं केले, किती आटापिटा केला, 100 वर्ष केला उन्हापुरा. कशासाठी केला? कारण ते बंधन आहे, खरं आहे, ते आपल्याला जाणवत आहे आणि आपण मुक्त होणं हे आवश्यक आहे. त्यासाठी काही लोकांना तरी त्याग करावा लागेल. मी त्या काळातल्या सगळ्यात लोकांनी त्याग नाही केला, काही लोकांनीच त्याग केला आणि त्याच्या परिणामी भारत देश स्वतंत्र झाला. आणि बंधनामधला आणि स्वातंत्र्यामधला फरक हा असतो, वास्तविक फरक असतो तो. म्हणून हे जाणवणं आणि कोणताही योग हे जाणवून देतो आपल्याला. तुम्ही जसे आहात तसे निश्चिंत राहू नका की आम्ही आहोत ते ठीकच आहोत. म्हणून अर्जुन जेव्हा म्हणतो तूष्णीम बभूव, त्यांनी बोलणंही बंद केलं. ॲक्टिव्हिटी स्टॉप्ड कम्प्लिटली. आता तो मनाने काम करत नाही, शरीराने काम करत नाही, हाताने पायाने बसला आहे, डोक्यावर हात बसला आहे आणि त्यांनी बोलणंही बंद करून टाकलं आहे. म्हणजे नो ॲक्टिव्हिटी. माझा मुक्त झालो मी, आता मी मुक्त झालो नाही, ते फार मोठं बंधन आहे. असं सगळं थांबवून तुम्ही मुक्त होत नाही, संघर्ष करून मुक्त होता, आहे की नाही. तुम्ही इकडे बघा सगळेजण, तिकडे बघू नका, सगळे समोर बघा. तुम्ही संघर्ष करून मुक्त होता, हा आपला विषय आहे. स्वामीजींनी हा विषय सुंदर मांडला आहे. मी अर्जुन म्हणतो किती सोपी आहे बघा. हे कशाला लढाई 18 दिवसाची, 18 दिवस जाणार की कोणाला माहीत नव्हतं. ते युद्ध 18 दिवस चाललं. पानिपतचं युद्ध काहीतरी सकाळी 9ला सुरू झालं आणि दुपारी 4ला संपलं की नाही. महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं. कोणाला माहीत होतं 18 दिवस चालणार म्हणून? चाललं. एक पक्ष मागे हटला की युद्ध संपतं. पण यांनी आत्ताच थांबवून टाकलं. तो म्हणतो की मला कर्म नाही करायचं आहे. कर्म केलं की हा सगळा गोंधळ होणार, एवढं नुकसान होणार, त्याच्यापेक्षा नाही केलं की नुकसानच होणार नाही. किती सुंदर आर्ग्युमेंट आहे बघा. आपण काही केलंच नाही, ते सगळं संपलंच की. कटकटी केव्हा होतात? जेव्हा तुम्ही काहीतरी करायला जाता तेव्हा. काहीच केलं नाही तर मग कटकटच संपली की नाही. तुम्ही श्वास घेणं संपलं की कटकटच मिळली की झालं. मग पुढे काय करायचं काहीच राहत नाही. थोडंसं काही जावं लागतं स्मशाना वगैरे, थोडंसं काही दिवस श्राद्ध वगैरे करावं लागतं, बस झालं जेवढंच असतं, बाकी काय. त्याच्यानंतर कोणी बघतही नाही. मग एखादा फोटो लावून दिला, हार लावला की संपलं, वार्षिक श्राद्ध केलं संपलं. पुढचं सगळं सोपी होऊन जातं की नाही. मग जास्त काही करावं लागत नाही. पण जो पण जिवंत आहे तो पण दररोजच्या कटकटी होतात. जगाजगी बिकारिंग बाचाबाची कटकटी दररोजच्या कटकटी लागलेल्या असतात. कर्मक्षेत्रात उतरलं की कटकटी असतात, संघर्ष असतो
मग त्याला तोंड द्या आणि त्याच्यातून मार्ग काढा. म्हणून ते आणखी छान म्हटलं आहे की नाही, की तुम्हाला काय प्रवृत्तींच निवृत्तींच बुद्धी, तुमची बुद्धीचा वापर करा. पण बुद्धीचे 3 प्रकार असतात ना. चांगल्या बुद्धीचा वापर करा. अर्जुन हा तामसी बुद्धीचा वापर करत होता. म्हणून कृष्णाने त्याची खूप निर्भर्सना केली, खूप कान उघडणी केली. त्याचे कान चांगले झाले आणि हरवले, खलखायला लावले. तू क्लीब आहे, तू मुख आहे, हृदय दुर्बलतावर आहे, चांगलं तर म्हणजे आपल्या भाषेत त्याला अगदी खूप झोडपून काढलं अर्जुनाला त्या युद्धभूमीमध्ये. शब्दांचा मार होता तो, खूप त्याला दिलं. कारण काय, तो निर्बुद्धपणे वागत होता. म्हणून माणसांनी निर्बुद्धपणे वागू नये, निर्बुद्धपणा करू नये. जवळपास अर्जुन हा आत्महत्याच करत होता आणि कृष्ण तेच म्हणतो आहे. आत्महत्या म्हणजे स्वहत्या. आत्महत्या शब्द बरोबर आहे. आत्मा म्हणजे तो आत्मा नाही. आत्म संस्कृतमध्ये आत्मा म्हणजे हा आपण, त्याला आत्मा म्हणतो. आत्मन हा शब्द आहे तो स्वतःची हत्या करतो. ते खरं म्हणजे शब्द आपल्याला सगळ्या समजण्यासाठी स्वहत्या चांगला शब्द आहे की नाही. स्वहत्या, स्वतःच माणसाची, इतरांनी हत्या केली तो वध होतो, हत्या होते. पण आपण स्वतःची हत्या केली मग ती स्वहत्या होते. अर्जुन स्वहत्या करत होता आणि त्यांनी काय, त्यांनी अर्जुनाचं खूप नुकसान झालं असतं. तो काही बंधनातून वगैरे सुटला नसता की नाही. त्याचे प्रॉब्लेम्स शेकडो हजारो पटीने वाढले असते. म्हणजे तो संपूर्णपणे मूर्खपणा होता. म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे, तू पंडितासारखा बोलतोस, म्हणजे तुला कळतं असं बोलतोस आणि वागतो मात्र तू मूर्खासारखा आहे की नाही. तुला वाढवता का? याला थांबा थांबा. हां, आवाज तुम्हाला जवळ बोलावं लागतं. माईकच्या खूप जवळ बोलावं लागतं. खूप जवळ दोन जवळ करावं लागतं. माईक वाढवा. हॅलो. आपण अर्जुनाविषयी बोलत आहोत. ऐकू येतं का? हां, येतं आहे. चल. हा प्रॉब्लेम कधी कधीच होणार. काय ना, आपला महिन्यातून लेक्चर आहे, त्याचवेळी पाऊस पडणार आणि त्याचवेळी होणार. त्यामुळे काय ताण तितिक्षसो भारत आहे की नाही. अर्जुना ते सगळं सहन कर. त्यामुळे तर अर्जुन हा निवृत्त झाला होता. निवृत्त होणं म्हणजे मागे सरणं, प्रवृत्त म्हणजे पुढे सरणं. माणूस निवृत्त होतो, रिटायर्ड होतो, म्हणजे तो कार्यक्षेत्रातून परत फिरतो आहे की नाही. अर्जुन काय करत होता, हे फार कटकटीचं आहे पण मागे फिरणं. तो मागे सरत होता. मला नाही लढायचं, मला संघर्ष करायचा नाही, युद्ध करायचं नाही. त्याने खूप आर्ग्युमेंट्स दिले पहिल्या अध्यायामध्ये. किती चुकीचं आहे युद्ध करणं, संघर्ष करणं, आपल्याच लोकांना मारणं, हे किती चुकीचं आहे, किती वाईट आहे, किती मोठं पाप आहे वगैरे वगैरे. खूप आर्ग्युमेंट दिले त्यांनी आणि कृष्णाने चुपचाप ऐकून घेतले. आपलं मनही आपण त्या दुसऱ्या समोर कोणी असला तर आपण त्याला सांगतो, नाही तर आपल्या मनामध्ये आपण आर्ग्युमेंट, पण सगळे चुकीचे आर्ग्युमेंट्स असतात ते. हे आपल्याला गीता सांगते आणि कर्मयोग ते सांगतात आहे. आपला सगळा विचार चुकीचा असतो आणि त्याचे परिणाम म्हणजे दुःख, म्हणजे बंधन. परिणाम आपोआप नसतात आहे की नाही. त्याच्या मागे कारण असतं. तुरुंगात जातो, त्याच्यामध्ये काहीतरी पूर्ण प्रक्रिया असते, नंतर त्याला तुरुंगात टाकलं जातं की नाही. नंतर मग दुःख वगैरे असतं. ती प्रक्रिया आधी घडत असते.
म्हणून आपल्याला हे सांगते गीता आणि कर्मयोग स्वामींचं एक एक वाक्य सुंदर आहे. एक एक वाक्यावर आपल्याला चिंतन करावं लागेल. आपल्या जीवनाला ते समृद्ध करतं. आपल्याकडे चुका होत नाही. नाही तर ह्याचं काय गरज आहे? याने आपल्याला किती पैसे मिळतील, पैशावरची गरज नाही आहे. तुम्ही किती पैसे कमावू शकाल? अर्जुन काय साधासुद्धा होता काय? त्यांनी किती विद्या संपादन केली, इकडे केली, वर जाऊन केली, स्वर्गात जाऊन केली. त्याचा पिता इंद्र होता. रस्त्यामध्ये त्यांनी पाशुपतास्त्र मिळवलं शंकराकडनं. काही कमी नव्हता अर्जुन, काही कमी नव्हता, महान होता. महात्माच म्हटलं की तुम्ही त्याला. खूप मोठा होता. एवढा मोठा माणूस, एवढा बुद्धिमान. युधिष्ठिर एवढा बुद्धिमान, भीष्माचार्य एवढे बुद्धिमान. आचार्य आहेत ते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आचार्य आहेत. लक्षात घ्या, आचार्य म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही आहे. ठीक नाही, फार मोठी गोष्ट आहे आचार्य म्हणजे. टॉप. ठीक नाही. पण सगळ्यांनी महान चुका केल्या. आपण तर सामान्य आहोत. ठीक नाही, आपण अतिसामान्य आहोत. पण ह्या मोठ्या लोकांचं का होतं तिथे? आपण इथे बघत आहोत. असं का होतं? इथे सांगतात आहे असं का होतं की काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे याच्यामध्ये गोंधळ होतो. आणि हा गोंधळ का होतो? कारण तुमच्याकडे आत्मज्ञान नाही आहे. तुम्ही स्वतः कोण आहात तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्हाला या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं याची काहीच कल्पना नाही आहे. त्यामुळे आपला वेळ वाया जातो, आयुष्य वाया जातो, जन्म वाया जातो. त्यामुळे इथे तुम्हाला केव्हा प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या, केव्हा समोर जायचं आणि केव्हा मागे हटायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. युद्धामध्ये बघा, युद्धामध्ये 5 गोष्टी असतात, शिकवल्या जातात. आणि हेही शिकवलं जातं शेवटी की तुम्हाला लढायचं आहे म्हणजे आक्रमण करायचं आहे, मार्च करायचं आहे, मार्च ऑन, संघर्ष करायचं, युद्ध करायचं आहे. आणि तर हे पण शिकवलं तुम्हाला मागे वळायचं तर कसं पळू, मागे कसं हटायचं हे पण शिकवलं जातं. लक्षात घ्या, मागे कसं हटायचं. नुसतंच काहीतरी आपल्या पळून जायचं. पानिपतच्या युद्धामध्ये काय झालं? जिंकलेले युद्ध हारले आहे की नाही. ते सदाशिवराव उतरले, त्यांना म्हणलं आम्हाला कोण लीडर नाही आहे. कळला, अरे लीडर नाही तर 10 लीडर, हा गेला की तो लीडर करत, तो नाही तो आधीच ठरवा की नाही. तुमचा लीडर एकच कशाला असावा? हा लीडर गेला की दुसरा लीडर, दुसरा गेला की तिसरा, चौथा. सगळ्या सैन्याला माहीत पाहिजे की आमचा हा लीडर पडला तर दुसरा, दुसरा पडला की तिसरा, चौथा, पाचवा. ते सिंहगडचं युद्ध झालं ना, त्यावेळी तानाजी पडले, त्यांचा लीडर होता, नेता होता, सेनापती होता, दुसरा उभा राहिला, युद्ध जिंकलेत ते. पानिपतमध्ये तसं झालं नाही. आणि म्हणून ते युद्ध जिंकलेले युद्ध हारलेत ते. आणि पळून कसं जायचं, माघार कशी घ्यायची हे पण माहीत पाहिजे. निवृत्तींचं, प्रवृत्तींच्या निवृत्तींचं, नाहीतर नुकसान खूप जास्ती होतं. फार सुंदर आहे ते. प्रवृत्तींचं निवृत्तींचं कार्याकार्ये भयाभये. काय करायला पाहिजे त्याला कार्य म्हणतात, आणि काय करायला नको हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. कुठे भीतीचं कारण आहे आणि कुठे अभय आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. भय आणि अभय, इथे धोका आहे जाऊ नका, इथे निश्चिंतपणे जा. आत्मकल्याणाच्या मार्गात तुम्हाला काही भीती नाही आहे. डोळे झाकून तुम्ही जा, काही होणार नाही तुम्हाला. मायेच्या राज्यामध्ये मात्र प्रत्येक पदावर काळजी घ्या. आणि बंधम मोक्षाचे यावे, ते 4 गोष्टी सांगितल्या आहे. प्रवृत्ती निवृत्ती, कार्य अकार्य, भय अभय आणि बंध आणि मोक्ष. या 4 गोष्टी तुम्हाला जर नीट माहीत असतील तर तुम्ही
तुमची बुद्धी शाबूत आहे, तुमची बुद्धी ठीक आहे, आणि नसेल तर तुमची बुद्धी ठीक नाही आहे आणि तुमचं नुकसान होईल आहे. म्हणून याची आवश्यकता आहे. नाही तर प्रश्न होत्याची गरज काय आपल्याला? आपण तेच बघत आहोत. या शास्त्रांची गरज काय आपल्याला? अरे बाबा, हा श्वास आहे, श्वासाची काय गरज आहे असं म्हणण्यासारखं आहे. मला श्वास घ्यायची गरज काय आहे? मला पाणी पिण्याची गरज काय आहे? मला जेवायची गरज काय आहे? मला झोपायची गरज काय आहे? असले प्रश्न विचारणं म्हणजे निर्बुद्धपणा आहे. त्याचप्रमाणे याची गरज काय असं पण निर्बुद्धपणा आहे. कारण लोक चुका करतात आणि चुकाचे परिणाम भोगतात. आपण ते बघतोच जन्मभर. बरं, चुका करून शिकत नाही. कारण तुम्ही जीवन जगले की चुका होणार, पण आपण त्याला शिकायला पाहिजे, ते शिकत नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की तुम्ही आपले मुख्य कर्तव्य ते हेच की स्वतःची घृणा न करणे. उन्नत हो गेल्यास आधी स्वतःवर विश्वास आवश्यक आहे, ईश्वरावर नंतर विश्वास. स्वतःवरच ज्याचा विश्वास नाही त्याचा ईश्वरावर विश्वास कसला बसणार? स्वतःवर विश्वास पाहिजे. स्वतःवर विश्वास म्हणजे काय? स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास पाहिजे तुम्ही. आणि हा जो विश्वास आहे, हा विश्वासाला काहीतरी आधार पाहिजे. नाही तर मला सगळं कळतं आणि मला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही आहे, मी स्वयंपूर्ण आहे, मी शहाणा आहे, मला कशाचीच गरज नाही आहे, तर ते इथे अभिप्रेत नाही आहे की नाही? त्याला काही विश्वास म्हणत नाही आहे. चांगुलपणावर विश्वास, तुमच्या आत्म्याच्या महानतेवर विश्वास. किंवा स्वामीजी म्हणतात तुम्ही किती खाली पडले तर तुम्ही पुन्हा वरती येऊ शकता. या आत्म्याच्या शुद्धतेवर विश्वास. आत्मा हा परिपूर्ण आहे आणि तुम्ही तो आत्मा आहात आणि तुमच्याकडे कोणीतरी बघतं आहे, तुमची कोणीतरी काळजी घेत आहे, तुमच्या पाठीशी कोणीतरी उभं आहे, तुमच्या बाजूला कोणीतरी उभं आहे, तुमचा हात कोणीतरी धरला आहे, तुम्हाला वाऱ्यावर कोणी सोडलेलं नाही आहे. मला कोणी दिसत नाही आहे, मला बाजूला दिसत नाही, समोर दिसत नाही, मला काही दिसत, मला अनुभवच येत नाही आहे. मग तिथे विश्वासाची गरज आहे. जिथे अनुभव आहे तिथे विश्वासाची काहीच गरज नाही आहे, कारण तो अनुभव आहे. बिना रामकृष्णांना अनुभव येत होता, त्यांना विश्वासाची गरजच नाही आहे. प्रत्यक्ष आई जगन्माता त्यांना मार्गदर्शन करते आहे. आई, जसं तू बोलवितेस तसं मी बोलतो, मी स्वतः बोलत नाही, तू जसं बोलवितेस तसं बोलतो, जसं चालवितेस तसं चालतो. त्यांना ते अनुभव होता. आपल्याला अनुभव नाही, आपल्याला विश्वास. ते श्रीराम वचनामृतामध्ये आहे. त्यांना एके ठिकाणी कुठेतरी बोलावणं होतं भक्ताकडे, आणि मग ते भक्ताकडे गेले आणि त्यांनी तयार केलं. जसं आपण आता बोलायचं म्हणजे काहीतरी पॉईंट्स तयार करावं लागतात ना. आता ठाकूरांनाही आपण इथे जाऊ आणि असं असं बोलू, असे त्यांनी काहीतरी मनातल्या मनात काहीतरी मुद्दे तयार केले की नाही. आता तेही बोलायचं म्हणजे घाबरायचे. ते म्हणजे नरे निके थांब, याला बोलवायचे, त्याला बोलवायचे, म्हणजे मला काहीतरी हिंमत येईल बोलायचे. स्वाभाविक आहे, लोकांसमोर बोलायचं म्हणजे थोडं नर्वस होतं माणूस. त्यांनी दाखवलं नाही की मी नर्वस होत नाही म्हणून, असं त्यांनी म्हटलं नाही की मी नर्वस होत. त्यांनी काहीच लपवून ठेवलं नाही की नाही लोकांना. अरे नरेन, तू त्यावेळी ये बरं, म्हणजे मला थोडंसं काही साहस होईल आहे. पण ते काय म्हणतात रामकृष्ण, मी सगळं तयार केलं, मनातल्या मनात विषय तयार केले आणि तिथे जातपंत विसरून गेलो. नाही, ते म्हणतात मी विसरून गेलो, सगळे मुद्दे विसरून गेलो. ते काही श्रीरामकृष्ण काही लेक्चर तयार करत नव्हते आहे की नाही. लेक्चर ते, कारण ते काही तो त्यांचा पिंड नव्हता. पण कुठं तर जायचं, आपण ह्या विषयावर बोलू बा असं.
मी या विषयावर मुद्दे मांडेन असं. पण तो त्याचा पिंड नव्हता. प्रवचन करण्याचा, लेक्चर देण्याचा, भाषण करण्याचा तो त्यांचा पिंड नव्हता. स्वयंस्फूर्तपणे जे सुचेल ते बोलायचे ते. मग ते विसरून गेले सगळं. मग ते म्हणतात, अरे मी गेलो आणि तिथे गेलो सगळं विसरून गेलो. मग काय म्हणतात, विसरलो तर विसरलो, आई जसं बोलेल तसं बोलेन मी. आहे की नाही? म्हणजे विसरून गेलो तर विसरून गेलो, पण आईने जगन्माता जसं माझ्याकडून वधवून घेईल तसं मी बोलेन. तो अनुभव आहे, ते विश्वास नाही येतो. आपल्याला विश्वास पाहिजे. हा विश्वासच आपल्याला सामर्थ्यवान करतो, प्रचंड बळ देतो. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले, काहीच नव्हतं त्यांच्याकडे, फकीर होते ते अक्षरशः. भारतभर त्यांनी भ्रमण केलं, सगळे फकीर होते, काहीच नाही. एक गीता असायची, आणखी काही पुस्तक, बस. पैसे काही नाही, अंगावरचे कपडे साधेच होते, भिकाराचे कपडे. पण त्यांच्याकडे काय होतं, त्यांच्याकडे विश्वास होता. मला माझ्या गुरुचं काम करायचं आहे की नाही. भारतभर जगभर मला गुरुच्या संदेशाचा प्रचार करायचा, आत्मज्ञान द्यायचं, भारत काय आहे जगाला सांगायचं आहे, आणि मी ते कार्य करणारच, हा विश्वास. अशी विश्वासाची माणसं महान कामं करत असतात, मोठी मोठी कामं होतात. आपण काय काम करतो? आपण काम करतो ते काही काम नाही म्हणता येत त्याला. आपण स्वतःला सांभाळू शकलो तर खूप झालं, डोक्यावरून पाणी गेलं. बाकी काही जमत नाही आपल्याला, उगाच आपण आपली पाठ थोपटून घेतो. परंतु स्वतःची घृणा करू नका, स्वतःला कमी लेखू नका. तुमची जेवढी क्षमता आहे तेवढ्याच क्षमतेने तुम्ही जगाचा उद्धार करू शकणार नाही. अवतार सगळ्या जगासाठी येतात. कृष्णम वंदे जगद्गुरुम, ते जगाचे गुरु असतात. आपण गुरु वगैरे काही नाही. आपण 2-4 लोकांना पण शिकवू शकत नाही शहाणपणा. ते जगाला शहाणपणा शिकवतात, जगाचा उद्धार करतात, जगाला उन्नत करतात, जगाला सुखी करतात, जगाला आनंदी करतात की नाही. आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीन. तर आपण नाही म्हणू शकत, आपला संसार सुखाचा करू शकत नाही, तर अवघाची संसार काय सुखाचा करणार आपण. पण ते म्हणतात अवघाची सगळ्याच्या सगळा संसार मी सुखी करणार, ते म्हणू शकतात, आपल्याला नाही म्हणता येत. पण स्वामी म्हणतात तुम्ही तशी घृणा करू नका. तुम्हाला उन्नत व्हायचं आहे तर स्वतःवर विश्वास ठेवा, आधी स्वतःवर विश्वास ठेवा की नाही. की आमच्या पाठीशी देव आहे, विश्वास म्हणजे हा म्हणतो इथं, हा संदर्भ आहे. आमच्या पाठीशी देव आहे म्हणजे सगळी शक्ती आहे, ब्रह्मशक्ती आहे. त्यांनी आपल्याला कधीच सोडलेलं नाही आहे. जसं आपण उदाहरण देतो, जसं लहान मुलं इथं रांगताय, खेळत आहे, आई आपलं काहीतरी मिळण्याचं काहीतरी काम करते, बसली खुर्चीवर काहीतरी वाचत आहे, करतो, तिचं एक लक्ष मुलावर आहे. हा इकडे जातो का तिकडे जातो, हा काय करतो, सगळं लक्ष त्या मुलावर आहे. काम करत आहे पण लक्ष मुलावर आहे. तसंच आपण कुठेही काही करू, देवाचं लक्ष आपल्याकडे आहे. हा विश्वास आपल्याला इथे दिसतो, गीतेमध्ये किंवा कर्मयोगात दिसतो की नाही. म्हणून तुम्ही देवाला प्रसन्न करा. तत्प्रसादात, प्रसाद म्हणजे प्रसन्नता, चित्ताची प्रसन्नता. देवाला प्रसन्न करा. देवाला स्वतःच्या आत जो देव आहे त्याला प्रसन्न करा. मग तुम्ही निश्चिंत व्हाल. आपण दुःखी का होतो? कारण आपलं चित्त चिंतांनी भरलेलं असतं. असंख्य चिंता आपल्या चित्तामध्ये जुळून घालत असतात. काही कारण असो किंवा कारण नसो, तुम्ही जर नीट विचार केला तर चिंता करण्याचं जवळपास काहीही कारण नसतं. बहुतेक वेळी चिंता करण्याचं काहीही कारण नसतं. जर श्रीरामकृष्ण म्हणाला मी विसरलो सगळं,
मला काय बोलायचं सगळं विसरलो. पण त्यांच्याकडे पर्यायी प्लॅन आहे ना, ते आई आहे, मला ती बोलेल तसं बोलून घेईल मी, आहे की नाही. तिचा दुसरा प्लॅन त्यांच्याकडे आहे. ते काही घाबरले नाहीत. आपल्याला चिंतानी आपण सगळं चित्त घेरलेलं असतं, सतत चिंता करत असतो. आणि चिंतेने काय होतं, आपली सगळी शक्ती ड्रेन आउट होऊन जाते. ड्रेन आउट म्हणतात ना, त्याचं पाणी कोसळतं ना, ते निघून जातं, त्याला ड्रेन आउट म्हणतात. वाहत जातं. सगळी आपली एनर्जी ते चिंता खाऊन टाकते. हा तर त्याचा व्यावहारिक भाग झाला. लहान मूल चिंता करत नसतं, त्यामुळे ते नेहमी टणटणीत असतं. त्याला तो नेहमीच आनंदी असतं, उड्या मारतो, किंकाळ्या फोडतो, इकडून तिकडे तिकडून इकडे पळतो, उड्या मारतो. तो चालत नाहीच कधी. लहान मूल चालत नसतं. लहान मूल ते उड्या मारत असतं, आहे की नाही. आपण चालतो आणि आपलं वय झालं की आपण पाय ओढत ओढत चालतो, आहे की नाही. आपल्यामध्ये आता काही नीट चालण्याची ताकद नाही आहे. कसं तरी चालतो, कारण आपल्याकडे आता काही एनर्जी नाही आहे. आणि चिंतानी वृद्धस्तावत चिंतामग्न शंकराचार्य म्हणतात, आहे की नाही. वृद्धस्तावत, जेव्हा वृद्धपणा येतो, वार्धक्य येतं, तेव्हा काय होतं, चिंतामग्न, चिंतांनी तो घेरला जातो. मग त्याने काय होतं, तुमचा आनंद चालला जातो, तुमचं सुख चाललं जातं, आहे की नाही. मग चिंता घालवायचं काय, चिंता राहणारच. अर्जुनाला चिंता होणं स्वाभाविक होतं, कारण इतके लोक आहेत आपले आणि मरणार सगळे. युद्ध होणार म्हणजे युद्ध काय गंमत असते काय. जीवन मरणाचा प्रश्न असतो तो. रोजच्या जीवनामध्ये आपल्याला काही मारकाट करायची नसते, पण युद्धामध्ये मारकाट होते, रक्तपात होतो, रक्ताच्या नद्या वाहतात. ते सामान्य गोष्ट नसते, प्रचंड नुकसान होतं. पण नेहमी तशी परिस्थिती नसते, तरी आपण चिंताग्रस्त असतो. म्हणून कर्मयोग काय म्हणतो इथे सांगितलं आहे आपल्याला, की तुम्ही काळजी करू नका. तुमची स्कीम आहे, तुमच्या योजना आहेत. हे थोडंसं मी वेदांताकडे जातो आहे, कारण कर्मयोग म्हणजे वेदांतच आहे. तुमच्या योजना आहे, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, तुम्हाला काहीतरी करायचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही ठरवलं आहे. म्हणजे मी म्हणतो माझी योजना आहे. तसंच देवाची योजना पण आहे. देवाच्या योजनेमध्ये तुमची योजना आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जरी काही कळलं नाही, काही गोष्टी कळल्या नाहीत, आणि ते अपेक्षित आहे, तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळत नसतात, सूक्ष्म असतं, खूप गुंतागुंतीचं जीवन आहे. हे सगळं कर्मावरले मी विचार तुम्हाला सांगतो आहे, जसे तसे सांगतो आहे की नाही. जीवन हे माणसाचं जीवन फार गुंतागुंतीचं असतं, प्रचंड गुंतागुंतीचं असतं. राजयोगात त्यांनी छान म्हटलं आहे, या मानवी जीवनामध्ये असंख्य आणि अनंत कॉन्ट्रडिक्शन्स असतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला. थोडंसं काही काही वाद आहेत, म्हणजे काही काही सिद्धांत आहेत, त्यांच्या लक्षातच येत नाही आहे. ते मानवी जीवनाला, समाजाला परिपूर्ण, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते परिपूर्ण करू इच्छितात, म्हणजे निर्दोष करू इच्छितात. अरे कसं शक्य आहे ते? मानवी जीवन हे दोषयुक्त आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे. आपल्या जीवनामध्ये विसंवाद आहे, असंख्य विसंवाद आहे, अनंत विसंवाद आहे. आपल्याला कळलं पाहिजे. त्यालाच मानवी जीवन म्हणतात, आणि ते मान्य केलं पाहिजे. आदर्श कर्मयोगात आहे. रामराज्य नावाची संकल्पना आहे, पण ती काही परिपूर्ण नाही आहे. किंवा त्याला मिलेनियम वगैरे म्हणतात. सुवर्णयुग केव्हा तरी येईल, जेव्हा सगळे चांगले असतील. ह्या सगळ्या कल्पना आहेत. मानवी जीवन तसं नसतं, पूर्णपणे फिलॉसॉफीच्या विरुद्ध आहे. फिलॉसॉफी तशी, वेदांत तसा नाही आहे. जसं आहे तसं घ्या, ठीक नाही. जसं आहे जीवन तसंच स्वीकारा. ॲक्सेप्टन्स, तुम्ही स्वीकारा जसं आहे जीवन तसं. जेव्हा आपण ते स्वीकारत नाही, लढाई करायचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रॉब्लेम होतो, धक्के बसतात, आघात होतो. ते एक महाभारतात फार आपला वेळ थोडा जाईल आहे, 2 मिनटं सांगतो मी. गोष्ट आहे ती की कृष्ण, सात्यकी आणि बलराम एकदा वनामध्ये भटकायला गेले. हे तिघही, बलराम धुरंधर आहेत बरं.
तिघांची नावं म्हणजे एकदम टॉपला आहेत. कृष्ण, बलराम आणि सात्यकी. सात्यकी महायोद्धा होता, महारथी होता. त्यांनी अभिमन्यूला शिकवलं आहे. अर्जुनाचा शिष्य आहे तो. आणि यादव आहे, यादव कुळातला आहे. कृष्णाचा फार आवडता होता. आणि जे 8 लोक वाचले पांडवांकडे, त्यात सात्यकी पण होता. 5 पांडव, कृष्ण आणि सात्यकी. खूप मोठा माणूस आहे सात्यकी. त्याचं युधान याच्या गीतेमध्ये उल्लेख आहे. युधान त्याला म्हटलं. युधान म्हणजे सात्यकी. तर 3 जण गेले आणि जंगलातून बाहेर येण्याच्या आधी अंधार पडला. आणि आता तुम्हाला माहिती आहे की वनामध्ये अंधार पडला की दिशा दिसत नाही. तुम्हाला बाहेर येता येत नाही, काहीच करता येत नाही. एकच असतो की तिथं रात्र घालवा, बाहेर पडता येत नाही. मग त्यांनी ठरवलं आता बाहेर पण ते कुणीतरी गार्ड करावं लागेल ना, रक्षा. मग ते ठरवलं की एकानी जागायचं आणि बाकी दोघांनी झोपायचं. झाडाखाली ती गेलं. आधी सात्यकी म्हणला मी जागतो, तुम्ही दोघं झोपा. मग मी उठवतो. मग असं करून एक आळीपाळीनी आपण रात्र जागली करायची. कारण काही होऊ शकतं ना जंगलामध्ये. दुसरे 3 झोपले तर धोका आहे ना तो. मग सात्यकी जागा, बाकी दोघं झोपले. कृष्ण आणि बलराम झोपले. त्यानंतर थोड्या वेळाने एक भयंकर व्यक्ती आली, राक्षसासारखी. आणि त्यांनी सात्यकीला धमकवायला सुरुवात केली. तू कोण आहे, इथं कशाला काय आला? यावेळी हे राक्षसांचं जागा आहे, वन आहे, इथून पळा तुम्ही. खूप धमकवलं त्यांनी. सात्य तू कोणाशी बोलतो, तुला माहिती आहे काय की नाही? मी कोण आहे तुला माहिती आहे? मी सात्यकी आहे की नाही? माझा दरार आहे, फार मोठा योद्धा आहे मी वगैरे. आणि ते मग शेवटी बाचाबाची झाली. आणि मग शेवटी मारामारी सुरू झाली, गुद्दागुद्दी सुरू झाली. याने याला खूप ठोकलं आणि त्याने त्याला खूप ठोकलं, दोघांनी. आणि चांगले खरचटलं सगळे. ह्याला वाटलं सात्य केल्यावर माझ्याबरोबर हा कोण आहे, जंगलातला राक्षस हा माझ्याबरोबर लढतो आहे की नाही. पण करणार काय, त्यांनी आव्हान दिलं, लढाई झाली. आणि शेवटी मग त्यांनी मागेच चालला गेला, हटला तो. पण याला खूप लागलं, खरचटलं, बंबाळ झाला वगैरे. मग आता त्याची वेळ झाली. बलराम उठले. मग ते म्हणा, अरे आता मी जागतो, तू झोप. पण तुला हे काय झालं सगळं, रक्तबंबाळ झालं आणि तुला काय सगळं एवढं खरचटलं, काय प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे काही नाही, थोडंसं असंच काही झालं, एक भांडण झालं. आता कोण सांगणार की मला एवढी मारपीट झाली म्हणून मी मार खाल्ला, असं कोण सांगणार? सात्यकी कसं सांगणार, एवढा मोठा योद्धा. मग तो बलराम ठीक आहे. बलराम झोपला, बलराम जागा झाला. मग त्यावेळी थोड्या वेळाने तोच राक्षस आला. पुन्हा तेच रिपीट झालं सगळं स्टोरी. मी दोघांची बाचाबाची भांडण खूप झालं. आता बलराम म्हणजे बलरामच आहे, तो आहे की नाही, सगळ्यात बलवान होता बलराम, अशी कोण करणार. बरंच युद्ध झालं, मारपीट झाली, खर्चट झालं. बलरामाला खूप आश्चर्य वाटला, अरे हे एवढंसं हे कोण माझ्यासमोर हा हे करतो आहे. पण जे व्हायचं ते झालं, त्यालाही बरंच काय लागलं. मग आता कृष्णाची उठायची वेळ झाली. मग कृष्ण उठला आणि दादा हे काय झालं तुला? आता बलराम कसं सांगणार की माझी मारपीटमध्ये मी खूप मार खाल्ला आहे की नाही. बलराम कसं सांगणार, कारण आपली नाचक्की कोण सांगतं कधी नाही. मग तो नाही, थोडं भांडण झालं, बरं झालं, एक आला होता. बरं ठीक आहे, तुम्ही झोपा, आता मी जागतो. मग ते कृष्ण जागला. पुन्हा तो कृष्णासमोर आला. मग कृष्ण तेच बाचाबाची, तेच आर्ग्युमेंट, काउंटर आर्ग्युमेंट. कृष्ण शांतपणे त्याच्याशी गप्पा मारायला लागला आहे की नाही. तो आव्हान द्यायला लागला. पण कृष्णाने काही रिॲक्शनच केली नाही, काही प्रतिक्रियाच मांडली नाही. चुपचाप असं करता कृष्ण काहीच करत नाही आहे. म्हणजे या स्टोरीचं मर्म काय आहे बघा. हा एवढा भयानक जो होता राक्षस, तो हळूहळू थोडा छोटा ठरवायला लागला. आणि हळूहळू छोटा होत होतं, कारण कृष्णाने काहीच केलं नाही, काही प्रतिक्रियाच मांडली नाही. चुपचाप त्याच्याशी बोलला, आर्ग्युमेंट केलं आणि हळूहळू तो काय झाला, नाहीसा होऊन गेला. आता हे दोघेही उठले, बलराम आणि सात्यकी. आणि मग त्यांना खूप आश्चर्य वाटलं, आपण तर खूप मार खाल्ला आणि कृष्ण तर अगदी काहीच नाही, एकदम मस्त जसं तसं आहे. बरे कृष्णा, तो तुला आला नव्हता? आला होता की.
मग काय तुमची काही युद्ध झालं नाही, लढाई झाली नाही, मारपीट झाली नाही? नाही, काही झालं नाही. तो चालला गेला. मग तुझ्या बाबतीत असं का झालं, आमच्या बाबतीत असं का झालं नाही? कृष्णाने सांगितलं, छान उत्तर आहे ते. त्यामुळे बघा, तो कोण होता तुम्हाला माहिती आहे? मला माहीत होतं कोण आहे तो. तुम्हा दोघांना माहीत नव्हतं, पण मला माहीत होतं. तो कोण होता? तो क्रोध होता. तो क्रोध होता, राक्षस रूपामध्ये आला होता. तुम्हाला तो राग आणण्याचा प्रयत्न करत होता आणि तुम्ही रागवले. रागवल्यामुळे तो मोठा मोठा होत गेला. तर मी रागवलोच नाही, ते प्रतिक्रिया दिली, तो छोटा छोटा नाहीसा होऊन गेला. ते अशी ती गोष्ट आहे. तुम्ही जेवढं त्याला बळ द्याल, आपण त्याला बळ पालन करतो, बळ देतो. कृष्णाने त्या राक्षसाला बळ दिलं नाही आणि मग तो हळूहळू तो नाहीसा होऊन गेला. ते श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये पण अशीच एक गोष्ट आहे. त्यांचे गुरु तोतापुरी, ते अद्वैत साधनाच्या काळात ते 11 महिने राहिले तिथे आणि त्यांना वेदांत शिकवला, संन्यास दीक्षा दिली श्रीरामकृष्णांना. ते वेदांत साधना श्रीरामकृष्णांची तुम्हाला लीला प्रसंगामध्ये वाचायला मिळेल की नाही. तर तिथे 11 महिने त्यांचे गुरु तिथे राहिले. ते 3 दिवसांपेक्षा जास्ती राहत नसत कुठे, पण ते श्रीरामकृष्णांच्या आकर्षणामुळे 11 महिने तिथे राहिले. तो अध्याय वेगळा आहे, पण त्यातली एक छोटीशी घटना की त्यांचा परिपाठ होता. सगळं आसमंत शांत झाला. ते पंचवटी म्हणजे वड, पिंपळ वगैरे, अशोक, सगळे आवळा असे झाडं, तर पंचवटी त्याला म्हणतात. दक्षिणेश्वरला आहे ती, आता बरीच जुनी झाली आहे. त्याच्या खाली ते बसत असत आणि धुनी पेटवत असत. आणि मग धुनी पेटली की त्याच्या खाली बसून आसन लावून रात्रभर ते ध्यान करत असत. समाधिवान पुरुष होते, ब्रह्मज्ञ पुरुष होते. ते करत असत, रात्रभर ध्यान करत असत. आणि दिवसभर झोपत असत, अंगावर घेऊन ते दिवसभर ध्यान करत असत. पण लोकांना वाटे झोपले आहेत, ते ब्लँकेट घेऊन, कंबळ घेऊन झोपत असत, कांबळ घेऊन असे बसले, ते ध्यान करत आहे. अशावेळी त्यांना एक भयंकर आकृती समोर दिसली, वेताळासारखी मोठी. त्यांनी बघितलं, त्याची डोळे उघडून, हा कोण आहे इथे? तर म्हणाले, तर तू कोण आहेस? घाबरले नाही बघा, आहे की नाही. आपण एखादा मच्छर दिसला तरी घाबरतो, आहे की नाही. एवढा म्हणत काही घाबरले नाही, ते काय भीती नाही आहे. म्हणून ते म्हटलं आहे की तुम्ही 2 गोष्टी त्याने म्हटलं आहे. एक तर तुम्ही विश्वास ठेवा आणि दुसरी म्हणजे घाबरू नका, आहे की नाही. अभि म्हटलं आहे. आमच्या शास्त्रामध्ये एक सांगितलं, आपण कशालाही घाबरतो. घाबरू नका, आपण पटकन घाबरतो. ह्याच अध्यायामध्ये आहे, तुम्ही घाबरू नका. ते मुळीच घाबरले नाही. का घाबरले नाही? आत्मज्ञानी होते, ब्रह्मज्ञ होते. तू कोण आहेस? तो हसला. हे घाबरले नाही, तो हसला. तुला काय पाहिजे आहे? तू असं कर, मी ध्यान करतो आहे, तू बाजूला बस मध्ये, इथे तू पण ध्यान कर, आहे की नाही. इथे बसून माझ्याबरोबर तू ध्यान कर. काही प्रतिक्रिया नाही, ध्यान कर असं म्हटलं आहे. बरोबर. तो म्हणाला, मी भैरव आहे, या देवस्थानाचं रक्षण करतो आहे, मी इथेच राहतो आहे. आणि असं म्हणून हसला आणि तो नाहीसा होऊन गेला. जणू काही झालं नाही. अशा प्रकारे यांनी आपलं ध्यान सुरू ठेवलं. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर श्रीरामकृष्ण तिथे आले. दररोज आपल्या गुरूंचा विचारपूस करायला येत असत, त्यांच्याशी चर्चा करायला, बोलायला, विचारपूस करा, तुमचं कसं काय वगैरे. तर त्यांनी ती घटना सांगितली, काल रात्री असं असं झालं, एक मोठा भैरव आला होता आणि तो मला दिसला. मी त्याला म्हटलं, बस तिथे माझ्याबरोबर ध्यान कर, आणि तो नाहीच झाला. तो तर मी दररोज नेहमीच बघतो. तो याच देवस्थानात राहतो, वडावर राहतो आणि मला नेहमी मार्गदर्शन करत असतो. मला सांगत असतो, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, तमुक होणार आहे, तमुक होणार आहे. म्हणजे कुठेही भीती नाही बघा, मुळीच भीती नाही आहे. भयम अभयमच, कुठे भीती आणि कुठे भीती नाही. हा जो मार्ग आहे इथे, हा मार्ग
पूर्णपणे निशंकपणे तुम्ही करू शकता. सगळ्याच गोष्टी येतील तुमच्याकडे. ग्लोरी विल कम, पॉवर विल कम, मनी विल कम, एव्हरीथिंग विल कम. स्वामीजी म्हणतात जेव्हा तुमच्या आतला जो आत्मा जागेल तेव्हा तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. म्हणून गीते म्हटलं तमेव शरणम गच्छ, त्यालाच तुम्ही शरण जा. तम एव, ते आत्मशक्ती ब्रह्मशक्ती तुमच्यामध्ये आहे की नाही, त्याला तुम्ही जाणून घ्या. ती ब्रह्मशक्ती आहे. आणि हेच आपल्याला म्हणतो माझ्याकडे बुद्धी आहे. तुमच्याकडे बुद्धी असून किती बुद्धी असणार, मी खूप शक्तिवान आहे, माझ्याकडे खूप ताकद आहे. किती तुमच्याकडे ताकद आहे, माझं मन खूप पक्कं आहे. किती मन तुमचं पक्कं आहे, जास्ती नाही आहे. छोट्या छोट्या अडचणींनी आपण कोलमडून पडतो. छोटी छोटी समस्या आली की आपण दुःखी होऊन जातो. आपल्याकडे काय आहे, काय फारच कमी आहे. आपल्याकडे साधनं फार कमी आहे. पण एक साधन आपल्याकडे आहे की आपल्याला माहिती आहे आपण कोण आहोत की नाही. आपण काय आहोत, ईश्वराचे पुत्र आहोत. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः, असं तो मंत्र आहे श्वेताश्वतर उपनिषदातला. स्वामीजींनी तो अमेरिकेत सांगितला होता. अमृतस्य पुत्राः, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, तुम्ही महान आहात. म्हणून ते म्हणतात आपल्या तुम्ही कनिष्ठ नाहीत. मूळ इंग्रजीमध्ये अध्यायाचं नाव आहे ईच वन इज ग्रेट इन हिज ओन प्लेस. तुम्ही महान आहात याचं भाषांतर केलं आहे. तुम्ही कनिष्ठ नाही म्हणजे महान आहात. स्वतःला कनिष्ठ समजू नका. पण उगाच काहीतरी आपण महान म्हणून तर चालणार नाही. तुम्ही स्वतःची शक्ती ओळखा. ती कदाचित तुमच्या बॅकग्राऊंडला नसेल. तुम्ही शरीराने दुर्बल असणार, मनाने दुर्बल असणार, बुद्धीने दुर्बल असणार, तुमच्या बाकीच्या गोष्टी तुमच्या पाशी ज्या असतात त्या कमी असणार. परंतु आत्मशक्तिमान तसं नाही आहे. ती परिपूर्ण आहे, फुल्ल आहे तुमच्यामध्ये. ब्रह्मशक्ती पूर्ण आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याला म्हणतात कर्मयोग. जसं मी बघा म्हटलं की तुम्हाला ते कधी धोका देणार नाही, तुमचा कधी घात करणार नाही. म्हणजे आपण चुका करतो ना, कधी कोणाचा घात करतो, विश्वास दिला शब्द मोडतो, दिलेला शब्द मोडतो. तसं तिथे नाही आहे. तुमचा हात कधी सोडणार नाही, तुम्हाला कधी त्रास होऊ देणार नाही. थोडा होईल पण तुमचं कधी नमे भक्त प्रणश्यती, पूर्ण नाश कधी तुमचा होणार नाही. माझा भक्ताचा पूर्ण नाश कधी होणार नाही, गीता म्हणते. हा विश्वास इथे स्वामी सांगतात आहे कर्मयोगामध्ये. हा विश्वास हळूहळू तुम्हाला पुढे जावं लागेल. जिथे आहात तिथून. म्हणून इथे या अध्यायात आहे की आपल्याकडे याची पूर्ण प्रणाली आहे. ही ब्रिटिशांनी पूर्ण मोडून टाकली, पूर्णपणे मोडकळीस. त्यांना माहिती आहे आपल्याला जर इथं आपलं शासन स्थापित करायचं आहे तर भारतात संपूर्ण सगळं मोडून टाकलं, मोडतोड. हजारो लाखो गुरुकुल होते भारतामध्ये. एकेका माणसाला ते अगदी रत्नासारखंच तयार करत होते. इतकं प्रचंड अद्भुत कार्य होतं भारतामध्ये. इंग्रजांनी ब्रिटिशांनी सगळं मोडकून टाकलं. इस्लामनी खूप नुकसान केलं आणि म्हणजे इस्लामवाद्यांनी, आणि यांनी खूप नुकसान केलं. त्यांनी एका प्रकारचं केलं, यांनी एका प्रकारचं केलं. आता आपण कणाहीन माणसं आलो. त्यांचा उद्देश तोच होता, याला कणाहीन करून टाका, यांची संस्कृती ज्ञान सगळं नष्ट करून टाका. शिल्लक आहे, हेच मोठं आश्चर्य आहे. खूप मोठं आश्चर्य आहे की सगळं होऊनसुद्धा म्हणतात ना, स्वामीच म्हणतात भारताने जेवढं सहन केलं आहे तेवढं सहन जगात कोणीच केलं नाही आहे. इतकं सहन केलं आहे तरी आपण शिल्लकच होतो. सर्वांना पुरून उरलं आहे शब्द, स्वामी शब्द आहे. या सर्वांना आपण पुरून उरलेलो आहोत. ही आपली शक्ती आहे बघा की नाही. कारण ज्यांच्याकडे पाशविक शक्ती होती, हे बळ होतं, सैन्य बळ होतं, ते गेले सगळे नाष्ट होऊन गेले. कुठे कोणीच शिल्लक राहिलं नाही. कुठे आहेत रोमन, कुठे आहे ग्रीक, कुठे कोणी काहीच नाही. आता कुठे आहे इजिप्त, कुठे इराण, सगळे आता जे आहे ते नाहीच आहे. ते इराण कुठे आहे आज? ते पर्शिया होतं पूर्वी, आज इराण आहे. पर्शिया संपूर्ण संपलं वगैरे. 50 हे होते कल्चर्स होते, काही राहिलं नाही आता. म्हणजे मूळ काहीच राहिलं नाही आहे या अर्थाने. पण भारत राहिला आहे. भारत अजून भारतासारखंच राहिल्याचं कारण काय? ही आत्मशक्ती, ब्रह्मशक्ती, त्याच्यावर विश्वास.
आणि ते तुम्ही रिअलाईज करून घ्या, जाणून घ्या. हा विषय फार सुंदर विषय आहे की नाही. हाच एक विषय आपल्यापुढे मांडलेला आहे, बंधन आणि मुक्ती. बंधन चांगलं नाही, मुक्त व्हा. मग तुम्हाला पूर्ण जीवनाची प्रणाली दिली आहे. जसं आपले 4 हे आहे, वर्ण आणि 4 आश्रम आहे. आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. स्वामीजी म्हणतात 2 आश्रम शिल्लक, बाकी 2 आश्रम संपले. कोणी संपवले? जसं म्हटलं तर ब्रिटिशांनी संपवले. आजचा ब्रह्मचर्य आश्रम विद्यार्थी, त्याला अंतेवासी म्हणतात की नाही. आता काही राहिले विद्यार्थीच राहिले नाही. आजचे विद्यार्थी नाही आहेत. याचं कारण काय? विद्यार्थ्याचं काहीच त्यांच्यात शिल्लक नाही राहिलं आहे की नाही. म्हणून समजा तो ब्रह्मचर्य संपूर्ण संपला, वानप्रस्थाश्रम संपूर्ण संपला. कुठे वानप्रस्थाश्रम? आज कोणी रिटायर्ड्स होत नाही. वानप्रस्थाश्रम म्हणजे संन्यासाच्या आदला आश्रम, त्याला वानप्रस्थाश्रम. वनप्रस्थ म्हणजे तुम्ही अनासक्त व्हा. आता संसारातून मन काढा, बाहेर काढा. झाला पुष्कळ संसार झाला. तुम्हाला एक दिवशी या जगाचा निरोप घ्यायचा आहे, याची जाणीव ठेवा. इथे आपण काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही आहे. त्याला म्हणतात वानप्रस्थ. प्रस्थ म्हणजे वाटचाल सुरू करणं. कुठे आहे तो वानप्रस्थाश्रम? संन्यासाश्रमाची सुरुवात जन्मल्यापासून करायची असते आहे की नाही. असं नंतर होत नाही. ते अनासक्तीची सुरुवात तुम्हाला लहानपणापासून सुरुवात करायची असते. ते शिक्षण आपल्याला शास्त्र देत होतं, आपलं शिक्षण प्रणाली देत होती लहानपणापासून. आणि मग मोठी मोठी माणसं घडायची. आज ते संपूर्ण मोडकळी चाललं आहे. आज 2च आश्रम शिल्लक, एक संन्यास आश्रम आणि गृहस्थ आश्रम. असं स्वामीजी ते म्हणतात. बरोबर आहे, ते आपण बघतो आहोत. ते खरं विद्यार्थी जीवन राहिलंच नाही आहे आणि खरं वानप्रस्थाश्रमही शिल्लक राहिलं नाही आहे. तो विषय खूप मोठा आहे, त्यामुळे फक्त आपण ते स्टेटमेंट घेऊन सोडून देतो ते, ठीक नाही. पण गृहस्थाश्रम म्हणजे काय ते स्वामींनी ते खूप विस्ताराने सांगितलेलं आहे. गृहस्थाश्रम म्हणजे ब्रह्मनिष्ठ ग्रस्तो स्यात्, ब्रह्मज्ञानपरायण, यद्यत कर्म प्रकुर्वीत तत्तत ब्रह्मणी समर्पये. त्याचं जीवन समर्पित आहे की नाही. तो ब्रह्मनिष्ठ असायला हवा, ब्रह्मज्ञानपरायण असायला हवा. ग्रस्त म्हणजे फक्त आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला ग्रस्त म्हणत नाही आहे. तो घरात राहतो म्हणून तो ग्रस्त नाही आहे. तो आपली कर्तव्य पार पाडतो आणि कर्तव्य पार पडत असताना आत्मज्ञानी होतो, ब्रह्मनिष्ठ होतो, ब्रह्मज्ञानी होतो. तो तुमच्यासमोर ब्रह्मज्ञानाचा उद्देश असेल तरच तो ग्रस्त आहे, नाही तर ग्रस्त नाही आहे. स्पष्ट आहे अगदी. प्रत्येकाचं आपल्या कर्मयोगाची सुरुवातच ती आहे. कर्मयोगाची सुरुवातच ती आहे की जो जन्माला आला त्याच्यापुढे फक्त एक आणि एकच उद्देश आहे, दुसरं कोणतेही उद्देश नाही आहे. अगदी पहिल्या पानावर मांडलेलं आहे स्वामीजीने. फक्त एकच उद्देश आहे. ते म्हणतात की एकमेव लक्ष ठेवले असेल तर ते केवळ हेच, फक्त एकमेव आहे. पौर्वात्य दर्शनाने आमच्यासमोर कोणते एकमेव लक्ष ठेवले असेल तर ते त्याखेरीज अन्य कोणत्याच लक्षाचा निर्देश त्यात आढळून येत नाही. आमच्यासमोर कोणतंही लक्ष नाही आहे, नाही कोणतंच लक्ष नाही आहे. एकच लक्ष आहे, तुम्ही मुक्त व्हा बंधनातून, पिंजऱ्याच्या बाहेर या. फक्त एकच लक्ष आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी त्या अनुषंगिक आहे. एकदम पिंजऱ्याच्या बाहेर येऊ शकत नाही तुम्ही, एकदम मुक्त होऊ शकत नाही. मग तोपर्यंत तुम्ही काय करणार, कशा प्रकारे मुक्त होणार, त्याला म्हणतात शास्त्र. आणि ह्या शास्त्राला कर्मयोग म्हणतात. ते म्हणतात सुख नव्हे, मानवाचे अंतिम लक्ष ज्ञान होय, सुख नव्हे की नाही. याच्यामध्ये एक उल्लेख आहे सुंदर गीतामध्ये आपल्या याच्यामध्ये. इथे म्हणतात जगाचा प्रभाव हवा तितका तुमच्यावर पडू द्या. पान क्रमांक 91. जग तुमच्यावर सतत प्रभाव टाकत आहे, बरा वाईट प्रभाव पडतो आहे. आत्ताच अचानक पाऊस पडला. हे पावसाचे दिवस नाही आहे, हे उन्हाळ्याचे दिवस आहे. पण पाऊस असा पडतो आहे जणू काही पावसाळा सुरू झाला आहे की नाही. आपल्या हातात काहीच नाही येते की नाही. आता हिवाळ्यात काय होणार कोण असतो, पावसाळ्यात काय होणार कोण असतो की नाही. कारण अवकाळी म्हणतो आपण की नाही. तो जगाचा प्रभाव वाटेल तितका पडू द्या तुमच्यावर, पडू द्या. पडणारच, तुमच्या हातात नाही आहे ते.
त्यामुळे त्याला आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक ताप म्हणतात. मग आपण ओम शांती 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 का म्हणतो? 3दा शांती का म्हणतो? कारण 3 प्रकारचे उपद्रव असतात. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. हे आदिदैविक उपद्रव आहे ते, आहे की नाही. आकाशात वीज चमकली, गडगडाट झाला, भूकंप झाला, अमुक झाला, त्याला आदिदैविक भूकंप म्हणतात, आहे की नाही. तर हे होणारच, हा प्रभाव पडणारच तुमच्यावर. तुम्ही उन्हात गेले. आमच्या ते यवतमाळला एक भक्त होते, त्यांचं वय काय 40-50 असेल. आता उन्हाळा पडला आहे, खूप गरम आहे, म्हणून लोकांची सेवा करायला, त्याला पाणी पाजायला म्हणून ते सगळीकडे व्यवस्था करत होते त्याच्यामध्ये, आश्रमाचं काम म्हणून. आणि एवढ्या उन्हात केल्यामुळे त्यांनाच सनस्ट्रोक झाला, की नाही. आणि त्याच्यातच ते बिचारे गेलेत. मोठे नुकसान झालं आश्रमाचं, आहे की नाही. कारण एवढा उन्हाळा आहे, एवढं उन्हात काम करतात, तो त्याकडे तिकडे विदर्भामध्ये खूप उन्हाळा असतो, की नाही. त्यांना तो सनस्ट्रोक झाला आणि त्याच्यातच बिचारे गेले. हवा तितका प्रभाव पडून द्या. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इथे म्हणतात सांगतं, ते म्हणतात जगाचा प्रभाव तितका, हवा तितका तुमच्यावर पडू द्या, त्यांनी काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला त्याचा प्रॉब्लेम वाटतो, तो प्रॉब्लेम नाही आहे. युद्ध हा प्रॉब्लेम नाही आहे. परंतु एक लक्षात ठेवा, परंतु भोगासाठी नव्हे, कदापि नव्हे. हे जगामध्ये आपण एन्जॉय करायला आलो आहे, हा विषय तुम्ही डोक्यातून काढून टाका. जगात मजा करायला आलो आहे आपण. इथे एकच जीवन आहे असं म्हणतात ना, हमारी लाईफ आहे, एक ही लाईफ आहे. कोणी सांगितलं तुम्हाला एक लाईफ आहे म्हणून? वेदांनी कधी सांगितलं नाही, ऋषींनी कधी सांगितलं नाही तुम्हाला एकच लाईफ आहे म्हणून. तुम्ही कसं म्हणता एकच लाईफ आहे की नाही? आपण तर आमचं अनंत जीवन आहे, आम्ही कधी मरणारे नाही आहेत. अनंत जीवन, अनंत शरीर आहे आम्हाला घेणार आहे. अनंत घेतलं आहे ना, आणि अनंत घेणार आपण. संसारे शनुभूताने यांती आश्चंदी चापरी, महाभारत व्यास म्हणतात, आहे की नाही. हजारो मायबाप झाले आहे, हजारो पिता पुत्र झाले आहेत, असे हजारो झालं आहे. असंच पुन्हा रिपीट होणार आहे, नाही. तुम्ही कसं म्हणता? पण लक्षात ठेवा, हे जीवन तुम्हाला भोगासाठी नाही तर ज्ञानासाठी आहे. भोगासाठी म्हणजे तुम्हाला जेवावं लागतं त्याला भोग म्हणा, झोपावं लागतं त्याला भोग म्हणायचं, भोग म्हणा, एन्जॉयमेंट म्हणा. ते काही एन्जॉयमेंट नाही आहे. 2 तुम्ही थोडेसे गुलाबजामुन खाल्ले तर तो भोग नाही आहे की नाही. परंतु तेव्हा ते तुम्ही लक्ष करता तेव्हा तो भोग आहे. लक्षात घ्या, यातला फरक लक्षात घ्या, आहे की नाही. तुम्ही थोडंसं काहीतरी चांगलं खाल्लं, हा भोग नाही आहे. पण ह्याच्यासाठी आपल्याला जगायचं आहे असं म्हटलं ते स्वामी, वेदर वी लिव्ह टू इट और इट टू लिव्ह. आपण खाण्यासाठी जेव्हा जगतो तेव्हा ते चुकीचं आहे. जेवण जगण्यासाठी खातो ते चुकीचं नाही आहे, पण उलटच होतो. आपण खाण्यासाठी जगतो, जणू काही दुसरं. म्हणजे सुंदर आहे, 91 नंबर आहे. भोगासाठी नव्हे, परंतु कदापि नव्हे. नंतर मी अंडरलाईन, भोग तुमचे लक्ष न हो, की नाही. आधी स्वतःला मारून टाका आणि मग तुम्ही स्वतःचे सारे जगत आहात असा बोध बाळगा, की नाही. आपल्यासाठी जग आहे, आपल्या एन्जॉयमेंटसाठी जग आहे, ही कल्पना तुम्ही मनातून काढून टाका, की नाही. तुम्ही दुर्बल व्हाल, हळूहळू तुम्ही पशु होऊन जाल. आणि आपण जगात तेच बघतो, की नाही. आपण डोळ्यासमोर भोगाचा हे ठेवला त्याचं तुमचं युरोप अमेरिका ते पशुवत आहे. ते स्वामीजी म्हणतात राक्षस आहेत ते लोक. ते विरोचन होता ना, प्रल्हादाचा मुलगा विरोचनाचा मुलगा बली, हे सगळे राक्षस आहेत पुढे. प्रल्हाद महाभक्त झाला, पण शेवटी काही राक्षस कुळच आहे. ते विरोचन होता, तोही थोडा भक्त होता, बली पण भक्त होता, आहे की नाही. हे सगळे भक्तच आहेत, विष्णूचे भक्त आहेत. पण शेवटी आहे ना, ते म्हणतात ते सगळे विरोचनसारखे आहेत. म्हणजे काय, या देहालाच या जगालाच काय मजा करा, एन्जॉयमेंट करा. हे असुर गीतेमध्ये या 16व्या अध्यायामध्ये, की नाही. त्याला आसुरी संपद म्हटलं आहे. ही आसुरी संपद तुम्ही गोळा करू नका, दैवी संपदा गोळा करा. आपण जन्मभर करतो काय? तुम्ही जर 16वा अध्याय तुमच्या डोळ्यासमोर ठेवला, 20 श्लोक आहेत, 24 श्लोक आहेत. आरसा आहे आपल्या जीवनाचा, आपण आरशासमोर उभे राहतो आणि आपण आरशासमोर राहतो, जसे आहे तसे आपल्याला बघतो. तसं तुम्हाला गीतेचा 16वा अध्याय जसे आहात तुम्ही तसे तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही अंक द्या त्याला, तुम्ही कशा आहात त्याला. 24 श्लोक आहेत. एतैर् विमुक्त कौंतेय तमोद्वारै स्त्रिभिर्नरः आचरत्यात् मनःशान्ति ततो याति परांगतिम, की नाही. सुंदर श्लोक आहे, की नाही. एतैर् विमुक्त कौंतेय तमोद्वारे, अर्जुना याच्यातून जो मुक्त असेल, तमोद्वारे स्त्रिभिर्नरः, या 3 नरकाच्या द्वारातून जो मुक्त असतो. आचरत्यात् मनात्मानं
ततो याति, तो जेव्हा याच्यातून मुक्त होतो तेव्हा तो परागतीला प्राप्त होतो, सर्वश्रेष्ठ गतीला प्राप्त होतो तो, की नाही. म्हणजे हे तुमचं लक्ष असायला हवं, की नाही. पण उलटं होतं आहे, आपल्या डोळ्यासमोर आपण जन्मभर मजा कशी करणार तुम्ही? या जगामध्ये मजा करण्यासारखं काही आहे काय? अनित्यमसुखम लोकम इमम प्राप्य, तुम्हाला काय मिळालं आहे? हे सगळं इंडेफिनिट आहे, अनिश्चित आहे, बेभरोशाचं आहे आणि सगळं दुःखमय आहे. हे तुम्हाला कळत नाही तर ऋषी कसं आणतात ते बघा तुम्ही, त्यांचं ऐका. तुमचं कर्तव्य भजस्व माम, अरे देवाला आठवा, देवाची आठवण करा. म्हणजे तुमचं जे स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, त्याची आठवण ठेवा, की नाही. मग बाकीच्या गोष्टी आपोआप होतात. ते सोडून दो इथे, नाही. म्हणून तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्ती म्हणजे तुमचं सर्वोच्च लक्ष करण्याचं तुम्हाला संघर्ष करावा लागेल, की नाही. तो संघर्ष काहीतरी लक्ष समोर ठेवून होतो आहे आणि तो सफल होणार, सार्थक होणार. त्याच्यामध्ये निरर्थकपणा काही नाही आहे. जसं तुम्हाला पोहायचं आहे, की नाही, की नाही. एक पोहणार आहे, तो छानपणे, कोणतेही पुष्कळसे असतात, पोहण्याचे पुष्कळसे प्रकार असतात. तो छानपणे तरंगतो आहे, हातपाय मारतो आहे आणि तो तरंगतो आहे, तो एन्जॉय करतो आहे, स्विमिंग एन्जॉय करतो आहे. तो शहरामध्ये स्विमिंग पूल्स असतात, इथे नसेल बहुतेक, छोटं शहर आहे उस्मानाबाद, मोठ्या शहरामध्ये स्विमिंग पूल्स असतात. आम्ही जायचो लहानपणी स्विमिंग पूलवर, दररोज जायचो पोहायला, विशेष करून उन्हाळ्यामध्ये. नदी असते, तलाव असतो पोहायला. पण तुम्हाला पोहणं येतं आहे, मग तुम्ही पोहणं एन्जॉय करता, आनंद घेता पोहण्याचा, विशेष करून उन्हाळ्यामध्ये. पण तुम्हाला पोहणं येत नाही, तुम्ही नुसते हातपाय मारतात, निरर्थक येते. किती हातपाय मारले तरी काय, शेवटी तुम्ही काही तळाला जाणार, तुम्हाला कोणी वाचवलं नाही तर. कारण काय, तुम्हाला पोहणं येत नाही आहे. तुम्ही पोहणं न शिकता तुम्ही पाण्यात शिरले आहात. आधी पोहणं शिका. नुसते तसे हातपाय मारून जे पोहणं, त्याला पोहणं म्हणत नाही आहे. तुम्ही हातपाय न मारता सुद्धा पोहणं होऊ शकता. त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं गीतेमध्ये, किंवा स्थितधी किं प्रभाष स्थितधी समाधीस्थचं म्हटलं आहे त्यालामध्ये. तुम्ही काहीच करत नाही आहे, निष्कर्मे परमाम सिद्धी, तुम्ही काहीच करत नाही आहे तरी तो रंगता आहात तुम्ही, की नाही. आणि तुम्ही इतके हातपाय मारतात तरी डुबता आहात तुम्ही, की नाही. कारण नुसतं हातपाय मारणं म्हणजे काही कर्म नव्हे, निरर्थक क्रिया म्हणजे कर्म नव्हे. त्यांनी काहीच होणार नाही, डुबणार माणूस. याला म्हणतात कर्मयोग. म्हणून हे जाणून तमेव शरणम गच्छ, त्याला तुम्ही शरण जा. शरण जा म्हणजे कोणाला शरण नाही, तुम्ही शरण जा म्हणजे त्याला स्वीकारा, या अर्थाने येते. त्याला आपलं माना. देवाला तुम्ही आपलं मानणार तर देवाने तुम्हाला आपलं केव्हापासून मानलेलं आहे. तुम्हीच देवापासून दूर जातात, देव तुमच्यापासून दूर जात नाही आहे. गीता म्हणते तुमच्या हृदयात आहे, तुमच्यापासून दूर जाणार कसा तो? आजूला आहे, बाजूला सगळं तुमच्या अनुरेणूमध्ये भरलेला आहे तो, नाही. दूर जाण्याचा प्रश्नच नाही आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो स्थित आहे असं गीता म्हणते. हृदय सर्वस्व विष्टितम 13वा अध्याय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो वास करतो. जाणार कुठे दूर? तोच आहे, दुसरं काय आहे? आपण कुठे आहोत? तोच आहे. म्हणून हृदयशे तिष्ठती, देश म्हणजे जागा, हृदयाच्या जागेमध्ये तो तिष्ठती क्रियापद आहे. तो तिथे बसलेला आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, सर्वभूतानाम, की नाही. तुम्हाला माहीत नाही आहे. इतका महान व्यक्ती, महान पुरुष, त्याला आदी तत्व म्हटलेलं आहे, की नाही. आदिपुरुष ही आपल्या ज्ञानेश्वर महाराजाला आदिपुरुष म्हटलं आहे. तो आदिपुरुष म्हणजे ब्रह्म आहे, नाही. नमोजी आद्यात, आद्या म्हणजे ब्रह्म आहे. तर जय जय स्वसंवेद्या, आता स्वसंवेद्या म्हणजे ब्रह्म आहेत, ब्रह्माचं वर्ण आहे ते. नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदांनी प्रतिपादित केल्या. जय जय स्वसंवेद्या, आत्मरूप आहे ते, ब्रह्म आहे ते, ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे ते. पहिलीच ओवी आहे ज्ञानेश्वरीची, की नाही. इथे ते तुमच्या पाशी आहे, इतक्या जवळ आहे. तुम्हाला ते सतत, अरे तो झाल्यानंतर कशाची ददात पडणार माणसाला? तो राजाधिराज झाल्यानंतर त्याला कशाची कमी पडणार? आपण काय आधी नोकर होण्याचा प्रयत्न करतो आहे, की नाही. मग ते नेहमी अभाव राहणारच. म्हणून तुम्ही आधी राजा व्हा. तमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारत. अर्जुना, संपूर्ण मनानशी, संपूर्ण हृदयानशी, संपूर्ण आपल्या व्यक्तित्वानशी त्याला शरण जा. आणि तो तुमच्या जीवनात आहे, तुमच्या जीवनाशी खूप जोडला गेला याची जाणीव द्या. त्याला शरणागती म्हणतात. शरणम सर्वभावेन भारत अर्जुनाला म्हटलं आहे. हे अर्जुना, सर्व
मनानिशी सर्व विथ ऑल इमोशन्स, विथ ऑल माइंड, विथ ऑल हार्ट, बायबलमध्ये विथ दाय हार्ट, सगळ्या त्याला शरण जा, म्हणजे त्याला स्वीकारा. तो तुमच्या जीवनामध्ये आहे हे जाणून घ्या. नाही ते तुम्ही गेलं ना, मग पुढचं मात्र फार त्याची प्रसन्न. तत्प्रसादात, हा प्रसाद शब्द खूप झाला आहे, किती बऱ्याच झालं आहे. तत्प्रसादात, त्याची प्रसन्नता, त्याची कृपा असं म्हटलं आहे. त्याची प्रसाद आणि कृपा, दया, करुणा. आणखी एक शब्द आला आहे, अनुकंपा शब्द आले की तेषामेवा अनुकंपा. तर अनुकंपाचा अर्थ तोच होतो. अनुकंपा सुंदर शब्द आहे, ते फार सुंदर शब्द, अर्थ गर्भ शब्द आहे ते. त्याची कृपा, भगवंताची कृपा, म्हणजे तुमचं चित्त इतकं प्रसन्न आहे. प्रसाद शब्दाचा चित्तस्य प्रसन्न, त्याचा अर्थ तोही होतो. तुमचं चित्त इतकं प्रसन्न आहे, हानी रस्त्योपयाचे, सगळ्या दुःखांची हानी होऊन जाते, असं गीता म्हणते. प्रसन्न चेतसो या अशी बुद्धी परियवत असते. मग तुमची बुद्धी काय व्यापक होईल. दुसरा अध्याय. तुमची बुद्धी तुम्हाला कोणतीच गोष्ट लपली राहणार, सगळ्या गोष्टी उघड होतील तुमच्यासमोर. आज आपल्या सगळ्या गोष्टी कळस झाकल्या गेल्या आहेत. आपण जो चाच पडतो, अंधारामध्ये चाच पडतो आहोत. मग तुम्ही अंधारामध्ये चाच पडणार नाही. सगळ्या गोष्टी, जसं आता हा हॉल आहे, हे 2 लाईट आहे, इतके लाईट आहे, तिथेही लाईट आहे, तुम्हाला काही चाच पडावं लागणार नाही आहे. आपले डोळे आहे, सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. जसं तुम्हाला ते मिळाले, सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊन जातील. काहीच आपण आज अंधारात गोंधळलेले आहोत, आणि मग आपल्याला संशय निर्माण होतो, काय करायचं काय नाही करायचं कळतच नाही. याच्यामुळे म्हणून स्वतःला शुद्ध करा, आधी मनाला ठीक करा, बाकी गोष्टी आपोआप ठीक होऊन जाईल. आपण मनाला ठीक करता, आपलं काही लिहायचं आहे, आपल्याकडे पेन्सिल आहे की नाही, आणि पेन्सिलला टोकच नाही आहे, नीट टोक नाही आहे, आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो. अरे बाबा, आधी शार्पनर घ्या, तर नीट टोक करा आणि मग पेन्सिल वापरा. तशीच वापरता पेन्सिल तुम्हाला वापरता येणार नाही. आपल्या घरी चाकू वगैरे असतात भाज्या कापायला, ते बोथट झालेले असतात. आधी त्याला शार्पन करा ना, नीट त्याला करा, आणि मग त्याचा उपयोग करा. आपलं मन इतकं खराब आहे, बुद्धी इतकी खराब आहे, आपल्या शरीरामध्ये काही दम नाही आहे, आणि आपण सगळं जगात जगायला जातो की नाही. म्हणून ते म्हणतात तमेव शरण. आधी आपली ब्रह्मशक्ती जाणून घ्या. तुम्ही बलवान आहात, तुम्ही महान आहात, सगळी शक्ती तुमच्यामध्ये आहे. नाही तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. की नाही, तुम्हाला परा शांतीची प्राप्त होईल, सर्वश्रेष्ठ शांती. त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. गीता म्हणते त्याच्या पलीकडे काही नाही. आपण जन्मभर अशांत असतो आहे की नाही. शांती, पराशांतीसुद्धा, साधी शांतीसुद्धा आपल्याला मिळत नाही आहे. चित्त नेहमी अशांत असतं की नाही. म्हणतात तुम्हाला पराशांती आणि स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. तुम्हाला शाश्वत स्थान, जसं ध्रुवाचं आहे ना, त्या ध्रुवाला शाश्वत स्थान प्राप्त झालं तारामंडळामध्ये की नाही. तसंच तुम्हाला शाश्वत स्थानाची, म्हणजे मग तुम्हाला कोणी हलवू शकणार नाही. तुमच्यापेक्षा प्रबळ शक्ती जगामध्ये नाहीच आहे. तुम्ही सर्वात प्रबळ आहात. तुम्हाला पराभूत करणारी, तुम्हाला हलवू शकणारी अशी कोणती शक्ती जगामध्ये नाही आहे. तुम्ही सगळ्यांच्यापेक्षा वर चढ आहात. यालाच म्हणतात तिथे गीतेमध्ये म्हटलं, हे सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान आहे. आणि ज्ञान ज्याच्याकडे असेल, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात विमृश्य यथेच्छसि तथा करू. विमृश्य एतद अशेषेण. मी सगळं सांगून टाकलं तुला अर्जुना, आता तुझं काम आहे, काय करायचं तुझं पुढचं काम तू कर. म्हणून आपण खूप काही करू शकतो जगामध्ये, त्याचा आपण प्राधान्यक्रम पण ठरवू शकतो. याच्यानंतर ते, त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते. पण सगळ्यात आधी प्राधान्य करा, तुम्ही स्वतःला नीट करा आधी, आणि खऱ्या अर्थाने नीट करा. ऋषींच्या मार्गावर चला. ऋषींचा धर्म, त्यांनी मोठमोठे लोक होऊन गेले जगामध्ये, महान लोक होऊन गेले. त्यांनी जगाला समृद्ध केलं, जगाचं विचार विश्व समृद्ध केलं, लोकांना महान केलं, खूप मदत केली लोकांना. त्यांच्या मार्गावर चला की नाही. ऐऱ्यागेऱ्याच्या मार्गावर गेले तर काय होईल, तुम्हाला काहीतरी मिळेल, किंवा मिळेल असं म्हणण्यापेक्षा मिळाल्यासारखं असं तुम्हाला वाटेल. खरोखर काहीच मिळालं नाही तुम्हाला की नाही. जसं आपल्या हातात पाणी आहे ना, आपण पाणी घेतलं काय थोडा दिवस उघडलं तर काहीच पाणी राहत नाही, हातामध्ये निघून गेलं बोटांच्या छिद्रातून. तसं आपल्याला वाटतं आपल्याला खूप मिळालं, काहीच मिळालं नाही आपल्याला नाही. ठोस भरीव असं काहीही मिळालं नाही आपल्याला. जसे आलो तसेच गेलो आपण, असं व्हायला नको. म्हणून हे योगशास्त्र, मग तो कोणतंही योगशास्त्र असो,
कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग, जे काय असेल ते तुम्हाला भरीव ठोस असं काहीतरी देतात की नाही. नुसतं काल्पनिक भ्रामक असं काही तुम्हाला देत नाही. म्हणून इथे हे कर्मयोगाचा जो मुख्य गाभा आहे तो हा आहे. एवी तुम्ही कर्म करणारच, एवी तेवी कर्म करणारच, पण ते निरुद्देश करू नका की नाही. उद्देश पूर्ण करा की नाही. देवाला समर्पण करा प्रत्येक कर्म, त्याची कृपा संपादन करा. देव ब्रह्म म्हणजे कसे काही ते हवे कल्पना नाही आहे, स्वप्न नाही आहे, ते प्रत्यक्ष आहे. तुमच्यापेक्षासुद्धा ते प्रत्यक्ष आहे. जर स्वामी विवेकानंदांना रामकृष्णाने म्हटलं तुम्ही देव पाहायला आहे की, अरे तुला बघतो आहे त्याच्यापेक्षा सुद्धा स्पष्टपणे देवाला बघतो आहे. आपण काय बघतो? आपण इंद्रियांच्या माध्यमातून बघतो आहे की नाही. माझ्या डोळे नीट नसेल तर मला तुम्ही नीट दिसणार नाही तुम्ही, पण तसं नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने स्पष्ट देवाला बघतो आहे आणि तुला पण दाखवू शकेन. त्याला म्हणतात जीवन जगणं. हे महान लोक खरे जीवन जगले आहे. आपण सगळे कृत्रिम जगतो आहोत. आपलं कचकड्याचं जीवन आहे, कृत्रिम जीवन आहे, खोटं जीवन आहे. हे काही खरं जीवन नाही आहे. खरं जीवन जगा असं आपल्याला योगशास्त्र सांगतं. असं आपण इथेच थांबूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.